छगन भुजबळ थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत। मात्र तत्पूर्वी अजित पवार देखील बोलण्याची शक्यता आहे। त्यामुळे या भेटीबाबत अजित पवार यांना कल्पना होती का हे पाहणं महत्त्वाचं आहे। दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा होणार आहे। पत्रकार परिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळ आपली भूमिका मांडणार आहेत। काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, शेतकऱ्यांचे देखील प्रश्न आहेत, असे देखील काही राजकीय प्रतिक्रिया आल्या आहेत। छगन भुजबळ हे महायुतीमध्ये नाराज होते, विशेष करून राष्ट्रवादीमध्ये नाराज होते, अशी चर्चा वारंवार केली जात होती। लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणावे तसे छगन भुजबळ हे प्रचारात सक्रिय नव्हते, असा देखील एक मुद्दा होता। लोकसभा निवडणुकीसाठी ते इच्छुक होते, त्या प्रकारचं स्टेटमेंट देखील त्यांनी केलेलं होतं। मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांची वर्णी लागली नाही। नंतर ते राज्यसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते, मात्र दारुण पराभव झालेल्या सुनेत्रा पवार यांची राज्यसभेला वर्णी लागली। मात्र ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची मात्र या ठिकाणी वर्णी लागली नाही। त्यामुळे देखील छगन भुजबळ हे नाराज आहेत, अशा प्रकारच्या चर्चा वारंवार येत होत्या। छगन भुजबळ यांच्या देहबोलीमधून त्यांची नाराजी ही स्पष्टपणे दिसत होती। मात्र त्यानंतर आता छगन भुजबळ आणि शरद पवार यांची भेट झाली आणि थोड्याच वेळात आता छगन भुजबळ या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात स्पष्टीकरण देणार आहेत। त्यामुळे अजित पवार या सर्व घडामोडींवरती आता काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण ओबीसी चेहरा, राज्यातला ओबीसी चेहरा म्हणून ओबीसी संदर्भात नेहमी छगन भुजबळ यांनी भूमिका घेतल्या। आक्रमक पद्धतीने त्यांनी महाराष्ट्रभर दौरा केलाय, महाराष्ट्रभर भाषणे केलेली आहेत आणि त्या संदर्भात मराठा संदर्भात त्यांचा विरोध देखील वाढला होता। कालच्या बारामतीच्या सभेत देखील छगन भुजबळ भाषण करत असताना काही ठिकाणी घोषणाबाजी देखील झाली। या सर्व घडामोडीवरती आगामी काळातल्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने, मराठा ओबीसी संघर्षाच्या दृष्टीने छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। भुजबळ या संदर्भात पत्रकार परिषद घेणार आहेत। पत्रकार परिषदेमधून पवारांसोबतच्या भेटीचं स्पष्टीकरण ते देणार आहेत। नेमकी ही भेट का झाली, कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली हे पाहणं महत्त्वाचं आहे। मला भुजबळ साहेबांचा आतापर्यंतचा राजकीय त्यांची वाटचाल माहिती आहे। महायुतीचे ते अत्यंत महत्त्वाचे घटक आहे। कुठल्याही प्रकारचा निर्णय भुजबळ साहेब असा घेणार नाही जो महायुतीला डॅमेज करेल। भुजबळ साहेब उलट महायुती कशी एकत्र राहील, ती कशी एकजूट राहील याचा प्रयत्न नेहमीच करतात। आणि मला असं वाटतं की शेवटी शरद पवार साहेबांना भेटणं यामध्ये काही, आम्ही अनेक वेळा भेटलो आहे शरद पवार साहेबांना, त्यामुळं काही असे विषय असतात की वरिष्ठाचं मार्गदर्शन राज्याकरता घ्यावं लागतं। काही मला वाटतं या भेटीमध्ये असं काही राजकीय समजू नये। छगन भुजबळजी असा कुठलाही निर्णय घेणार नाही ज्यामध्ये महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या हिताचं जे रक्षण महायुती करते आहे त्या महायुतीला कुठलाही त्या ठिकाणी कमी जास्त होईल। महायुती पुढच्या काळात टिकेल आणि पुन्हा या महाराष्ट्रात सरकार येईल याकरता भुजबळ साहेब नक्कीच महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतील। तर थोड्याच वेळात छगन भुजबळांची पत्रकार परिषद होणार आहे। अर्धा तास शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। छगन भुजबळ थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडलेल्या आहेत। मीनाक्षी, थोड्याच वेळात छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद होणार आहे, त्यामुळे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नेमकं काय स्पष्टीकरण भुजबळ देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात काय ताजी अपडेट्स आहेत? नक्कीच, कारण आपण पाहतो अवघ्या थोड्या मिनिटातच छगन भुजबळ हे पत्रकार परिषद घेणार आहे। खरं पाहायला गेलं तर 10:30च्या सुमारास ते सिल्वर ओकवरती शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले होते, पण मात्र भेटीची वेळ त्यांनी घेतली नव्हती, या संदर्भात माहिती त्यांनी कळवली नव्हती। त्यामुळे त्यांना तब्बल 1 ते 1.5 तास जे आहे ते वेटिंगवर राहायला लागलं आणि त्यानंतर आपण पाहतोय अर्धा तास शरद पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। त्यामुळे चर्चा नेमकी कशा संदर्भात झालेली आहे हे अद्यापही स्पष्ट नाहीये, पण मात्र त्यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीसाठी गेले होते मागच्या काही दिवसांपासून। अनेक चर्चा ज्या आहेत त्या पाहिल्या तर बारामतीमध्ये त्यांनी शरद पवारांवरती आरोप केले आणि आज चक्क भेटीसाठी ते सिल्वर ओकवरती दाखल झाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।